श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला, ताईंनी मला ज्यावेळेस अनुभव सांगितला, त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर एकच वाक्य उभं राहिलं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. या उक्तीप्रमाणे खूप सुंदर असा अनुभव ताईंना महाराजांनी दिलेला आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दामध्ये सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही मला तुम्हाला आलेला अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले, प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये वास करणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी दिलेला अनुभव नाही तर माझं पूर्ण जीवन बदलणारा प्रसंग सांगणार आहे. आज अक्षरशः डोळ्यातून पाणी, अंगावरती शहारे प्रत्येक क्षण मला आठवत आहे. माझ्या या अनुभवातून एक जरी नवीन सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी खूप आहे. खरंच महाराजांचे ज्यावेळेस मी अनुभव ऐकते त्यावेळेस मलाही वाटायचं की माझ्यासोबत कधी असं घडेल, महाराज मला कधी दर्शन देतील, माझा कधी भाग्योदय होईल. आणि तसंच माझं देखील झालं आणि मी खूप महाराजांची मनापासून सेवा करत होते. सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या सेवेत आपण येत नाही तर महाराज आपल्याला घेऊन येत असतात. ज्याच्या नशिबामध्ये महाराजांची सेवा आहे तोच ही सेवा करू शकतो. पूर्वपुण्याई होती गाठी, म्हणून घडल्या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी, परम भाग्य आपुले. स्वामींनी त्यांच्या चरित्रात सांगितलं आहे. आज माझी एक एक ओळ स्वामी चरित्रातली पाठ झाली आहे. प्रत्येक ओळीतून महाराजांनी काही ना काही प्रत्येक भक्ताला बोध दिलेला आहे. तसंच माझ्या जीवनात देखील झालं की मी एकदा अशीच चाललेली असताना महाराजांचा दिव्य पादुका अक्कलकोटवरून आल्या होत्या आणि खूप भक्तांची गर्दी झालेली होती. त्यावेळेस सर्वप्रथम मी महाराजांना बघितलं आणि मी त्या पादुकांचे दर्शन घेतले. महाराजांचं खूप छान दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ हे भजन चालू होतं. माझं ते भजन खूप मनाला भावून गेलं आणि घरी आली तरी माझ्या मुखामध्ये तेच भजन चालू होतं. आणि मग मोबाईलमध्ये महाराज मला दिसले. त्यानंतर महाराजांचा तारक मंत्र, महाराजांचा जप, विविध सेवा माझ्या मोबाईलवरती यायला सुरुवात झाली. अचानक एक एक व्हिडिओ आणि महाराजांचे ताईंच्या चॅनलवरचे जे काही अनुभव होते ते अनुभव माझ्यासमोर आले आणि मी रोज एक एक अनुभव, दोन दोन अनुभव ऐकू लागली आणि महाराजांवरची श्रद्धाभाव आणखी दृढ होत गेला आणि वाढत गेला. मग मी स्वामींचा फोटो, माळ सर्व काही घरामध्ये घेऊन आली आणि सेवा सुरू केली. सुरुवातीला मला असं वाटायचं की हे महाराज आहे, ब्रह्मांड नायक आहे म्हणतात, तर यांची सेवा ही खूप कडक असेल, नियम असतील, प्रत्येक गोष्ट हे वेळेवर झाली पाहिजे. त्यामुळे सुरुवातीला मी रोज नैवेद्य दाखवायची. मला कुठलेच मंत्रस्तोत्र येत नव्हते, पण ब्रह्मांड नायक घरामध्ये आलेले आहेत तर ते उपाशी कसं त्यांना ठेवावं असे मनामध्ये विचार यायचे. मी त्यांच्यापुढे ताट ठेवायचे, या घरचं अन्न ग्रहण करा असं मी त्यांना रोज म्हणत होते. त्यानंतर 3 अध्याय 11 माळी तारक मंत्र ही सेवा सुरू झाली. माझे मिस्टर हे थोडेसे कडक स्वभावाचे आहे. त्यांना देवावरती अजिबात विश्वास नाही. ते म्हणायचे, कर्म चांगले असेल तर सर्व काही व्यवस्थित असतं, देव आपल्या सोबत असतो, कारण देव हा नेहमी धर्माच्या बाजूने असतो. अधर्म करू नका, मन स्वच्छ ठेवा, इतरांना मदत करा, देव तुमच्या सोबत राहील, असे त्यांचे विचार. त्यामुळे त्यांना महाराजांचं कधीच त्यांनी नावही घेतलं नाही आणि दर्शनही घेतलं नाही. पण स्वामींनी एक अशी प्रचिती दिली, एक असा अनुभव दिला, त्यामुळे त्यांची देखील महाराजांवरती श्रद्धाभाव बसला. कारण स्वामी भक्तांनो, जवळपास 2 वर्ष पलटून गेले होते. आमचं एक काम अडकलेलं होतं, ते काम होतच नव्हतं. खूप प्रयत्न आम्ही त्याच्यासाठी केले होते, पण ते काम आमचं होत नव्हतं. कारण एका ठिकाणी आम्ही जागा घेतलेली होती, ती जागा आमच्या नावावरती होत नव्हती, कारण त्याच्यावरती
त्या उतारावरती त्यांच्या बहिणींचे वगैरे खूप साऱ्यांचे नावं आलेले असल्यामुळे ते कोर्टामध्ये त्याचा निकाल हा लागतच नव्हता आणि ते जागा आमच्या नावावरती होत नव्हती. हे खूप धडपडत होते आणि जवळपास खूप दिवसापासून प्रयत्न करत होते. मी सहज म्हटलं चला आपण संकल्पित महाराजांची सेवा करूया, म्हणून 11 गुरुवारचं व्रत करायचं मी ठरवलं. यासाठी ही जागा नावावर होण्यासाठी आणि मग मी 11 गुरुवार सुरू केले. खूप छान पद्धतीने पूजा वगैरे मांडली. पहिला गुरुवार खूप छान गेला. त्यानंतर दुसऱ्याच गुरुवारी स्वामी भक्तांनो आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा माझ्या मिस्टरांचा मला फोन आला. कारण माझी पूजा वगैरे झाली, स्वामीचरित्र वाचून झालं, सर्व झालं, महाराजांना नैवेद्य आरती वगैरे झाली. संध्याकाळची वेळ होती. मिस्टरांचा फोन आला की जागा आपल्या नावावरती झालेली आहे. हे ऐकून डोळ्यातून अश्रू आले. महाराज, मी तर असंच करत होते, बघत होते की होतं की नाही, आणि तुम्ही खरंच माझं ऐकलं. मिस्टरांनाही सांगितलं की यासाठी मी ही सेवा करत होते. मिस्टरांनाही त्यावेळेस महाराजांवरती विश्वास बसला, कारण 2 वर्षापासून ते झकडत होते आणि आत्ताच झालं. त्यावेळी त्यांचाही त्यांच्यावरती विश्वास बसला. आहे महाराजांची श्रद्धाभाव तुझा आहे ना, तू महाराजांची सेवा कर, माझी काहीच हरकत नाही. अक्षरशः मिस्टरांनी त्या दिवसापासून घरामध्ये नॉनव्हेजसुद्धा आणलं नाही. आमच्या घरात त्या दिवसापासून कधीच नॉनव्हेज झाले नाही, कारण आमच्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना नॉनव्हेजची खूप आवड होती. पण ते आता बाहेरच खातात पण बाहेर खातात, घरामध्ये आणत नाही. हा दुसरा माझा खूप मोठा अनुभव. त्यानंतर स्वामी भक्तांनो एक दिवस असा एक खूप सुंदर असा अनुभव मी बघितला की महाराजांनी त्या ताईंच्या घरी नैवेद्य ग्रहण केला, पावले उमटली, सर्व काही ताईंनी पुराव्यासोबत दाखवलं. त्यामुळे माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. महाराज, तुम्ही खरंच आहात का? खरंच प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये वास करता, प्रत्येक भक्ताच्या घरामध्ये आहात, बरं माझ्या पण घरात आहात का? याची मला काहीतरी प्रचिती पाहिजे आहे, असं सहज मी महाराजांना बोलून गेले. त्यानंतर मी घरामध्ये 108 स्वामीचरित्र पारायण, दुर्गा सप्तशती पाठ माझे सुरू होते. संकल्पित सेवा माझी सुरूच होती. त्यानंतर एक दिवस असा झाला की सकाळी गुरुवार होता. गुरुवारी मी दिवा वगैरे लावला. महाराजांची नित्यसेवा माझी झाली. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस माझा जो दिवा होता तो दिवा वेगळ्याच पद्धतीने करत होता. तो असं एकी बाजूनी जायचा, नंतर दुसऱ्या बाजूनी, नंतर स्तब्ध व्हायचा. मला वाटायचं की हे म्हणजे हवेमुळे होत असेल, पण त्या दिवशी घरामध्ये हवाही नव्हती, काहीच नव्हती. मग हे कसं होत आहे मलाही कळत नव्हतं. मी म्हटलं, स्वामी याच्यात काही संकेत आहे का तुमचा? संकेत असेल तर सांगा. त्यानंतर दुसऱ्या गुरुवारी 8 दिवसाचा काल पलटून गेला. दुसऱ्या गुरुवारी मी महाराजांसाठी भाजी पोळी, वरण भात आणि शिरा असा नैवेद्य बनवला आणि महाराजांपुढे नेऊन ठेवला. महाराजांना म्हटलं की नैवेद्य ग्रहण करा. त्यानंतर मी माझ्या कामासाठी निघून गेले. मी कपडे वगैरे धुतले आणि मग नंतर मला हॉलमधून आवाज आला. कशाचा आवाज आहे? मला वाटलं काहीतरी वस्तू वगैरे पडली असेल, म्हणून मी ती बघायला गेली. ते बघितल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली. डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता, कारण एक असा खूप लांब काळाकुट्ट साप माझ्या देवघराकडे येताना मला दिसला. मी खूप जोरात घाबरली, कारण साप म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये भीती वाटते. तशीच मलाही वाटली. माझ्या मिस्टरांना आवाज दिला. सासूबाई आल्या, मिस्टर आले, त्यांनीही बघितलं. पण विशेष म्हणजे आमचं कुणाचंच असं धाडस झालं नाही की त्या सापाला मारावं की काय. असं म्हणतात ना, काहीतरी देवी शक्ती, काहीतरी त्यावेळेस चैतन्य निर्माण झाल्यासारखं झालं आणि आपोआप आमचे हात जोडले गेले. प्रत्येकाने हात जोडले आणि तो साप 5 मिनिट आमच्या देवघरामध्ये येऊन बसला. सर्व घराकडे त्याने नजर फिरवली आणि ज्या मार्गाने तो आला त्याच मार्गाने तो निघून गेला. आम्ही त्याला मारलं नाही किंवा साप पकडण्याकडे दिलं नाही. आम्ही जसा येताना बघितला तसंच जाताना सुद्धा घराबाहेर जाताना त्याला बघितला. त्यावेळेस म्हणजे विशेष म्हणजे मनामध्ये भीती अजिबात वाटली नाही. की मग त्यावेळेस मला मनात वाटलं की महाराज तुम्ही आलात ना, कारण प्रत्येकजण म्हणत होता की म्हणजे साप येणं आणि जाणं हे असं कसं होऊ शकतं, तुम्ही मारायला पाहिजे होतं असं. पण माझ्या मनात प्रश्न होते की महाराज ते तुम्हीच होतात, आणि तर तुम्ही असतील ना तर मला काहीतरी त्याचा क्ल्यू द्या, संकेत द्या की मीच आलो होतो तुझ्या घरामध्ये, असं मला दाखवून द्या. असं मी महाराजांना खूप कळवून प्रार्थना केली. त्यानंतर मग मी 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली. गुरुचरित्रात पारायण करायला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच दिवशी स्वामींनी खूप सुंदर असा अनुभव दिला. तो म्हणजे गायीच्या रूपामध्ये महाराज प्रत्यक्षात दरवाजामध्ये आले. स्वामी भक्तांनो, आमच्या घरात मी कधीच
माझं लग्न झाल्यापासून एकदा देखील गाय आलेली बघितली नाही. आणि सकाळ सकाळ जेव्हा मी उठले, रांगोळी काढत होते, त्याच वेळेस मला गायीचे दर्शन झाले. मी तिला पोळी देखील खाऊ घातली. खूप आनंद वाटला. त्या दिवशी मन प्रसन्न झालं. आणि दुसऱ्या दिवशी जो साप आमचा आधी घरामध्ये आला होता, तोच साप माझ्या स्वप्नात दृष्टांतामध्ये आला. तो साप महाराजांच्या गळ्यामध्ये मला दिसला. महाराजांचं तेजस्वी रूप, खूप तेजस्वी रूप होतं. महाराजांचे पाय जसे कर्दळी हे असतात, कर्दळीचा खांब असतो, तसे त्यांचे पाय होते. खूप उंच असे महाराज, 7 ते 8 फुटाचे. हात त्यांचे जवळपास गुडघ्यापर्यंत. खूप लांब असे हात, असे खूप तेजस्वी. आणि गळ्यामध्ये तो काळाकुट्ट साप. आणि महाराजांनी तो एक हात माझ्या डोक्यावरती आशीर्वादासाठी ठेवला. असा दृष्टांत मला महाराजांनी दिला. त्यावेळेस मला खूप रडायला यायला लागलं की स्वामी, त्या दिवशी खरंच तुम्हीच आला होतात त्या सापाच्या रूपामध्ये. जे तुम्हाला मागितलं ते तुम्ही पूर्ण करतात, पण आम्हीच तुम्हाला ओळखू शकलो नाही. मला माफ करा. आणि म्हणतात ना, गुरुचरित्र पारायणामध्ये काहीतरी आपल्याला अनुभूती येते, प्रचिती येते. तसंच महाराजांनी मला ही प्रचिती करून दिली. जेव्हापासून मी स्वामींच्या सेवेत आले, स्वामींनी माझा हात धरला, तेव्हापासून मला कशाचीच कमी पडली नाही. आम्ही कधीच मागे वळून देखील बघितलं नाही. आणि अशक्य अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये शक्य झाल्या आहे. आज आमच्या शेतामध्ये जे काही पिकत आहे त्याला खूप छान भाव मिळतो, खूप छान पीक देखील येतं. आणि विशेष म्हणजे जे काही कर्ज वगैरे होते, जे सर्व काही प्रश्न होते, ते सर्व प्रश्न आमचे मार्गी लागले. आज अशी परिस्थिती आहे, एकसुद्धा प्रश्न आमच्या पुढे नाही. आणि महाराज आमच्याकडून त्यांच्या चरणाची सेवा करून घेतात. हेच आमचं खूप मोठं परम भाग्य आहे. आणि माझे मिस्टर देखील महाराजांची सेवा करत नाही, पण त्यांना नमस्कार केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. कारण त्यांचा त्यांच्या कर्मावरती विश्वास आहे. कर्मामध्येच ते देव बघतात. कदाचित त्यांचं देखील बरोबर आहे, पण आपल्याला एक श्रद्धास्थान हे पाहिजेच असतं. ते श्रद्धास्थान म्हणजे आपले महाराज आहे. स्वामी भक्तांनो, महाराजांना कळकळून एखादी विनंती केली तर महाराज ती इच्छा लगेच पूर्ण करत असतात. माझ्या या अनुभवातून एखादा स्वामी सेवेकरी घडावा आणि प्रत्येकाची श्रद्धा वाढावी, या हेतूने आज मी हा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला. तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. मला तर हा अनुभव खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.